अप्रतिम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. अगदी रडर मधील बॉल आणि त्या बॉलवरती बॅट म्हणणं नुकताच आपल्याला पाहायला मिळाला. बॉलर तयार होत आहेत. आणखीन एक आसमानी टोला, परंतु या बॉलवरती धाबा मिळत आहेत. पंचांचा निर्णय 2-1. 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार होत आहेत. पुन्हा एकदा पाहूया पुढचा बॉल. यावेळेला थांबवलं जाते. बॅट्समनला आता शांत ठेवलं. षटकार आल्यानंतर मात्र खूप चांगलं कमबॅक हा खेळाडू आपल्या टीमसाठी करून देत असताना आपल्याला पाहायला मिळाला. सकाळपासून आपण बघतोय भूषण यांना भरपूर कष्ट घेतात ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी. भरपूर मेहनत त्यांनी सुद्धा घेतलेली आहे. भरपूर मेहनत शिवपुत्र गोविंदा पथकाने सुद्धा घेतलेली आहे ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी. संपूर्ण शिवपुत्र गोविंदा पथक हा एकत्र आलाय या स्पर्धेच्या अनुषंगानं. मुंबईमधील मानाचं गोविंदा पथक म्हणजेच शिवपुत्र गोविंदा पथक यांच्याकडे पाहिलं जातं. 1 ओव्हरचा खेळ संपला आणि 9 धावा धावफलकावरती आता आपल्याला पाहायला मिळतात. याही वेळेला लाईन चांगली आहे, टप्पा चांगला आणि आता इथे मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी. अनिकेत या खेळाडूला सध्या गोलंदाजी मार्क वरती आपण बघतोय. आणखीन एक चांगला बॉल. बॅटची गडा बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये जिथे एकच धाव मिळणारा. चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यानचा पुढचा बॉल पाहूया आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाईल. गोलंदाज तयार. फटका चांगला आहे आणि तिथे मात्र हो प्रेक्षक देखील क्रिकेटचा आनंद घेत आहेत, परंतु त्यांच्या हातातून हा बॉल निसटला आणि या बॉलवरती आता धावा प्राप्त झालेल्या आहेत. 4 धावा, परंतु काही हरकत नाहीये. खूप चांगला त्यांचा प्रयत्न झाला. आनंदवाडी माघी गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय अभिराज खिलारी साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचं देखील आम्ही या व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय. तर आपला शुभ सन्मान आपण स्वीकारायचा आहे. अभिराज खिलारी आनंदवाडी माघी गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचा देखील आम्ही या शिवपुत्र प्रीमियर लीगच्या अनुषंगाने यथोचित मान आणि सन्मान करतोय. वेलकम. यावेळेला देखील बेकिट करण्याचा प्रयत्न झाला, परंतु ओव्हर नंबर आता बघता बघता 2चा देखील खेळ संपतोय आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 16 धावा. दिनेश होगाडे
दादांच्या उपस्थितीमध्ये अभिराज खिलारी साहेबांचा आपण शुभ सन्मान करतो. आनंदवाडी मागी गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष आहेत. आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा मान आणि सन्मान करणं ही या स्पर्धेची टॅगलाईन आहे. परंतु इथे घडतं काय, इथे मात्र घडलं काय, कॅच हातातून निसटला आणि जीवदान मिळाले. आता त्या बॅट्समनला पाहूया या जीवदानाचा आता कितपत फायदा उचलला जाईल. यावेळेला स्ट्रोक चांगला आहे, बॉल चाललाय गोशांकित क्षेत्रात जिथे मात्र 2च धावा प्राप्त झालेल्या आहेत. यावेळेला फटका दमदार आहे, परंतु या बॉलवरती देखील 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बॉलर तयार होतात. यावेळेला स्ट्रोक चांगला परंतु बॉल हवेत आणि तिथे मात्र रनआउटची संधी. कॉलिंग चुकलं आणि बॅट्समन झालाय रनआउट बाद. यस डीजे. चोवीस धावा धावफलकावरती. यावेळेला फटका दमदार आहे परंतु या बॉलवरती धावा प्राप्त झाल्यात. एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. पंचवीस धावा. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपला आणि 25 धावा धावफलकावरती. पंचवीस धावा धावफलकावरती. 25 रन्स ऑन दी बोर्ड. आता शेवटचे 5 बॉल. गोलंदाज तयार होत आहेत. ओव्हर नंबर 4 मधील पहिलाच बॉल लेगस्टिकच्या बाहेर. पंच कळवत आहेत की हा वाईट बॉल आहे. बॉलरला हा बॉल पुन्हा एकदा रिलीज करावा लागेल. गोलंदाज आता पुन्हा एकदा तयार होतील. पाहूया हा बॉल आता इथून कशा रीतीने हाताळला जाईल. आवाज बघू जरा, आवाज वाढव. जबरदस्त फटका. व्ही शेप मध्ये हा स्ट्रोक सजवलाय. बॉलच्या मागे फिल्डर धावतायत परंतु पुन्हा एकदा या बॉलवरती 2 धावा प्राप्त झालेल्या आहेत. दोनच धावेवरती या बॅट्समनला इथून मात्र शांत राहावं लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील. धावफलकावरती आतापर्यंत रन जर आपण पाहिले तर धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 28 धावा. 28 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहावयास मिळतात. अजूनही या पहिल्या डावातील बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत. 4 बॉल अजूनही बाकी आहेत.
या 4 बॉल मध्ये आता किती धावा जमवल्या जातील? गोलंदाज निघालेत. दरम्यानचा पुढचा बॉल. फटका अप्रतिम आहे. समोरच्या दिशेला अनस्टॉपेबल फॅब्युलस स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवरती 4 धावा प्राप्त झालेल्या आहेत. काय फटका सजवला. याही वेळेला फटका चांगला, परंतु रनआउटची संधी आणि बॅट्समन झाला बाद. काही वेळेला वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला, परंतु पंचांचा सिग्नल व्हाईट बॉल. व्हाईट +1 म्हणजेच 2 धावा या बॉलवरती आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जातील. नेक्स्ट मॅच दिलीप 11 विरुद्ध प्रियांश 11. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. 34 धावा धावफलकावरती. अजूनही 2 बॉल बाकी आहेत पहिल्या डावातील. या वेळेला फटका तर दमदार आपल्याला पाहायला मिळाला. 1 धाव कंप्लीट आणि एकाच धावेवरती इथून शांत राहावं लागतंय. 35 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. पाहूया या बॉलवरती आता मोठा फटका येईल का. साईराज. ओ जबरदस्त फटका आणि तिथे मात्र किराणा मालाला भेट देणारा हा फटका आपण पाहिलात. किराणा माल दुकानदाराला भेट देणारा हा फटका आपण बघितला. आणि धावफलकावरती धावा आता 36 आणि विजयासाठी 37 धावांचं लक्ष आहे. चला प्रियांश आणि दिलीप 11 दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. हॅलो हॅलो. दिलीप 11 आणि प्रियांश 11 दोन्ही संघाचे संघमालक किंवा कॅप्टन यांनी दोघांनी टॉस साठी यायचं आहे. सुनील मालवे कॅप्टन दिलीप 11. लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे माईक जवळ. बॉल व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय.
यावेळीला स्ट्रोक चांगला आहे. पक्ष्यांना झाडावरून हलवणारा हा फटका आपण पाहिलात आणि इथे मात्र एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. एकाच धावेवरती इथून मात्र शांत राहावं लागेल. आता पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. पाहूया दरम्यानचा पुढचा बॉल आता इथून कशा रीतीने हाताळला जाईल. गोलंदाज तयार होत आहेत. हाफ ट्रॅकर होता. क्रॉस बॅटरनं खेळण्याचा प्रयत्न झाला. बॉलच्या मागे फिल्डर धावत होते परंतु या बॉलवरती धावा मिळत आहेत. 2 धावा. गोलंदाज तयार. पुढचा बॉल याही वेळेला फटका दमदार आपल्याला पाहायला मिळाला आणि याही बॉलवरती 2 धावा आता प्राप्त झालेल्या आहेत. चांगली बॅटिंग करतात. दोन धावा इथून मात्र प्राप्त झालेल्या आहेत. पाहूया दरम्यानचा पुढचा बॉल. आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाईल. गोलंदाज तयार. गोलंदाज तयार. यावेळेला स्ट्रोक चांगला आहे. तिथे मात्र या बॉलवरती धावा मिळत आहेत. फक्त आणि फक्त एकच धाव. एका जावेवरती या बॅट्समनला इथून शांत राहावं लागते. चला बॉल आपण द्यायचा आहे. यावेळेला लेगस्टिकच्या बाहेरचा हा बॉल. पंच दोन्ही हात समांतर करत कवायत प्रकार करत असताना पंच इशारा दर्शवत आहेत की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती इथून मात्र जोडल्या जातील. बॉलर पुन्हा एकदा ओव्हर द विकेटनं इथून मात्र तयार होतोय. दरम्यानचा पुढचा बॉल. लाईन चांगली, टप्पा चांगला आणि तिथे मात्र एक धाव आता कंप्लीट झालेली आहे. एकाच धावेवरती इथून शांत राहावं लागतंय. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपला आणि धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 8 धावा. 8 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहावयास मिळत आहेत. पंधरा बॉल आणि 15 बॉल मध्ये आता 29 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. बॅटिंग करणाऱ्या टीमला 15 बॉल मध्ये 29. यावेळीचा ओव्हर नंबर 2 मधील पहिलाच बॉल नो बॉल पंचांनी तिथे मात्र घोषित केला. पाहूया फ्री हिटची संधी. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल. दरम्यानचा पुढचा बॉल. यावेळेला बाहेरच्या दिशेला हा टर्न होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. लेग ब्रेक हा गोलंदाज टाकत असताना आपल्याला पाहायला मिळाला आणि हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतोय ओव्हर नंबर 2 मध्ये. आणखीन एक चांगला बॉल. फिंगर रोल्स केले होते. बॅट्समनला पूर्णपणे शांत ठेवलंय. पूर्णपणे बीट केलं जात आहे
आणि हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक डॉट बॉल हा बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी डोकेदुखी ठरणारा. जबरदस्त बॉलिंग दरम्यानचा पुढचा बॉल. ओ आणखीन एक लेग ब्रेक. काय गोलंदाजी करतोय व्हेरिएशनचा चांगला वापर करत असताना गोलंदाज अफलातून. जबरदस्त लाजवाब अप्रतिम गोलंदाजी करत असताना गोलंदाज. रन होते मग त्याच्यातनं रन मायनस करेन ना. 10 रन झाले, 8 रन झाले. 8 रन. गोलंदाज पुन्हा एकदा देवा. यावेळेचा देवाचा लेग ब्रेक इथून मात्र फसलाय आणि तिथे मात्र सेकंड टॉपरची आपल्याला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. पुन्हा एकदा बॉलर तयार होतात. पाहूया आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाईल. गोलंदाज निघाला. राऊंड विकेटनं तो अँगल बनवतोय. कोण बनवून सध्या गोलंदाजी करत असताना यावेळेला वेग प्रचंड आपल्याला पाहायला मिळाला. हा देखील डॉट बॉल. बॅट्समनला आता पूर्णपणे शांत ठेवलेला. शेवटचा बॉल या ओव्हरमधील शेवटचा बॉल. याही वेळेला चांगली बॉलिंग. आणखीन एक लेग ब्रेक आणि हा देखील डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी. आता येणारे बॉल 10 आणि 10 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत. 10 ला किती पाहिजे दादा? 9 झालाय. 9 झालाय. 9 11 मधून -2 कर मग 90 झालाय. दहा बॉल आणि 10 बॉल मध्ये दहा बॉल मध्ये 28 करायचे आहेत. 14च्या सरासरीनं प्रति ओव्हर धावा काढाव्या लागतील. फटका अप्रतिम आहे. ओव्हर नंबर 3 मधील पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर आसमानी टोला. तसं उत्तर देत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. तू मला षटकार मारू शकतो परंतु मी देखील काही कमी नाहीये. मी देखील तुझी विकेट मिळवू शकतो. चांगलं बॅटर रंगलं होतं परंतु बॅट्समन आता बाद झालेला. आता 8 बॉल मध्ये 24 करायच्या आहेत. बॉलर निघाला. आणखीन एक चांगला बॉल बॅकफुटला आले परंतु इथे मात्र एकच धाव मिळणाऱ्या. 7 बॉल मध्ये 23. 7 बॉल 21. 7 बॉल नाही रे दादा, 8 बॉल असतील. 7 बॉल 7 बॉल. ओके. या वेळेला ऑफस्टिकच्या बाहेरचा हा बॉल व्हाईट बॉल पंचांनी घोषित केला. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती इथून मात्र जोडल्या जात आहेत.
7 बॉल मध्ये 20 धावांची गरज आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतात. आणखीन एक चांगला बॉल आणि तेवढाच चांगला फटका. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. आणि या बॉलवरती सहा बॉल मध्ये आता 14 धावांची गरज आहे. 2 षटकार 1 डबल. यावेळेला दिशाहीन गोलंदाजी, पंचांचा सिग्नल वाईड बॉल. आता या गोलंदाजावरती प्रेशर आलेला आहे. 13 करायचे आहेत. येणाऱ्या 6 बॉल मध्ये बॉलर निघाला. आणखीन एक चांगला फटका, परंतु इथे मात्र बॉलनं दिशा बदलली आणि या बॉलवरती आता 2 धावा प्राप्त झालेल्या आहेत. येणारे बॉल आता 5 आणि विजयासाठी धावा करायच्या आहेत. 11 ना, 5 बॉल मध्ये 11 करायच्या आहेत. 5 चेंडू 11 धावा, 11 धावा 5 चेंडू. काय घडणारा या मॅच मध्ये, कोणता संघ जिंकणारा? जीवनामध्ये एक वेळा नव्हे तर 10 वेळा पराभव व्हा, परंतु एकदा असं जिंका की समोरच्यानं तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे. अभी नहीं तो कभी नहीं ही स्पर्धा, या स्पर्धेची तुम्हाला 365 दिवस वाट बघावी लागते. हा क्षण पुन्हा पुन्हा येत नाही, म्हणून तुम्हाला चांगलं क्रिकेट आता दाखवावं लागेल. 5 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 11. 5 बॉल मध्ये 11. गोलंदाजी मार्क वरती शेखरचा पहिलाच बॉल. जो फलंदाज मोठे फटके मारतो त्याला स्ट्राइक देणं फार गरजेचं असतं, परंतु आता स्ट्राइकिंग इन वरती नॉस्टॅक इनच्या बॅट्समनला आणलं जाईल का? त्या बॅटरचं नाव अक्षयला स्ट्राइकिंग इन वरती आणलं जाईल का? यावेळेला बॅटची कडा. तिथे फर्स्ट स्लिप मध्ये फिल्डर होता, परंतु त्याला मात्र कॅच पकडता आली नाहीये. आता 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 10. 1 षटकार 1 चौकार किंवा 2 चौकार 1 डबल. यावेळेला बॉल हवेत आणि बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. आता 2 बॉल मध्ये 9 करायच्या आहेत. 2 बॉल 9 धावा, 9 धावा 2 चेंडू. काय घडतंय या मॅच मध्ये? कोणता संघ जिंकणार आहे? काटेकी टक्कर, रोमहर्षक मुकाबला. यावेळेचा हा बॉल डॉट बॉल आला. स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न झाला, परंतु इथे मात्र आता 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये 9 धावांची गरज. एक बॉल मध्ये 9 धावांची गरज आहे. पाहूया शेवटचा बॉल आता बाकी आहे. पाहूया काय घडणार आहे या बॉल वरती. एक बॉल आणि 9 धावांची गरज. गोलंदाज तयार. आणि हा सामना जिंकलाय. अभिनंदन. विश्वास फायटर्स या संघाने हा सामना जिंकलेला. कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक बॅड लक आपण देऊयात अन्वित 11 या टीमला.